काय करायचं समजत नाही भाई. आपण फुल ट्राय मारला. ए बप्पा सांग ना. हो ना यार भाई, भाईची ऍक्टिंग बघून तर आपल्याला फुल असायला येत होतं, पण ती पोरगी काय असली नाही. शी इज अ टफ गर्ल यार. किती पण प्रयत्न केला तरी हसत नाहीये. खूप कठीण आहे. गौरव, तू बघ ना काहीतरी बोल ना तिच्याशी. म्हणजे तुला कसं जगभरातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तू 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 तुझं ते बोलून ऐकून आम्हाला हसू येतं ना, तसं तिला पण हसव ना. बघ ना, कर ना काहीतरी. बऱ्याचदा तुझ्या भाषणामुळे आमचे विचार बदललेस ना तू. तिचेही विचार बदल ना, तू सहज पटवू शकतोस तिला. तू प्लीज कर ना काहीतरी. मी मला नाही जमत हे. नाही जमत म्हणजे? नाही, मला खरंच जमत नाहीये. मला ऑकवर्ड होतं. मला खरंच कळत नाही कोणी. मी आत्ता जाऊन तिच्या समोर बसून तिच्याशी एक वाक्य पण बोलू शकत नाही. तिला हसवणं वगैरे मला शक्य नाही. ती लहान मुलगी यार, त्रास होत असेल तिला. तिचा त्रास कसा कमी करायचा? आय नो, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मला इतक्या स्ट्रेसफुल इमोशनल सिच्युएशन्स मध्ये काय करावं काही कळत नाही. मी खरंच सांगतोय. मला लहान मुलं वगैरे अशी एवढी आजारी असली की मला ते सहन होत नाही. मी अवॉइड करतो अशा सिच्युएशन्स. मला खरंच जमणार नाही. आय एम सॉरी. ए बाई सोडा. अरे आपल्याकडे 2 कंटेस्टंट अजून आहेत ना. ए साहिल, मुक्ता, अरे जा ना बाई. प्रयत्न करतो. राजकन्या मैथिली कुठे आहे? कुठे आहे राजकन्या मैथिली? तिला सांगा मी आलो आहे राजपुत्र. राजकन्या मैथिली कुठे आहे? हो तुम्ही. ओ तुम्ही तुमच्याशी बोलतोय मी. ते राजकन्या मैथिलीला बघितलं का? ती नाही का, ती काळ्या भोर केसांची, गुलाबी गालांची, चॉकलेटी डोळ्यांची, लिमलेटच्या ओठांची राजकन्या मैथिली. राजकन्या मैथिली. हो, एक मिनिट. हो, तुमचे पण केस काळे भोर आहेत, गाल गुलाबी आहेत, चॉकलेट. हो हो, थांबा, माझ्याकडे फोटो आहे राजकन्या मैथिलीचा, चेक करून बघू दे. तुम्हीच तर नाही ना राजकन्या मैथिली? तुम्हीच ना राजकन्या मैथिली? अर्ज किया है. राजकन्या मैथिली, तुला बघून झालो मी बेकाबू. तुला बघून झालो मी बेकाबू. बंजा मेरी रानी, मैं तेरा राजा बाबू. मला माहितीये मैथिली, मला माहिती आहे. म्हणजे पहिल्याच भेटीत तुझ्यासारख्या ब्युटिफुल मुलीला इम्प्रेस करणं खूप अवघड आहे, मला माहिती आहे. पण आजपर्यंत ना मी गोविंदाची भजनं गात होतो. आता मी फक्त राजकन्या मैथिलीचं गुणगान गाणार आहे. सो तुमच्यासाठी मी खास कविता केली आहे. ऐकताय ना? बरं ऐकू नका, बघताय ना? प्लीज बघा ना. तुझ्या क्यूटनेसची कीर्ती वर्ल्ड वाईड मैथिली. सारी दुनिया तुझ्या ब्युटीची गाईड मैथिली.
कैसे करोगी खुद को मुझसे हाइड मैथिली? प्लीज प्लीज बन जा मेरी ब्राइड मैथिली. मैथिली, तुला इम्प्रेस करायला भले भले हॅव ट्राईड मैथिली. ट्राय करून करून शेवटी क्राईड मैथिली. तू मोठमोठ्या स्टार्स ना केलंस असाइड मैथिली. अब तो बन जा मेरी ब्राइड मैथिली. हा अब तो बन जा मेरी ब्राइड मैथिली. ठीक है मैथिली. अरे नजर से नजर हुई कोलाइड मैथिली. तुझ्या समोर माझे हँड्स आहेत टाईड मैथिली. मी पण केलंय तू पण करणं डिसाइड मैथिली. बंजा मेरी ब्राइड मैथिली. बंजा मेरी ब्राइड मैथिली. मैथिली बंजा मेरी ब्राइड मैथिली. अरे बंजा मेरी ब्राइड मैथिली. अरे बंजा मेरी ब्राइड मैथिली. मैथिली, व्हाट इज योर मोबाइल नंबर? व्हाट इज योर स्टाइल नंबर? करनी है प्राइवेट बातें, करूँ क्या डायल? किसी डिस्को में जाए तू इकडे आहेस काय? हा मता तुला धोबी पाचाडच देते थांब. पण कोण आहेस तू? कोण आहेस? मी मैथिली मॅडमचा बॉडीगार्ड आहे. मुक्ता सिंग मुक्केबाज. तू त्रास दिला ना मैथिलीला, आता तुला हाणणार. मैथिली मॅडम इकडे तुम्ही पण हाना याला. हे लय लय डेंजर माणूस आहे. हाना त्याला हाना. मारू नका प्लीज. मैथिली मॅडम मारू नका प्लीज. मारू नका प्लीज. मारू नका. मैथिली मॅडम सांगा ना हिला प्लीज. जा इथून, मला त्रास देऊ नका. ए जोक करतीस ना? जा. काय झालं? फेल. मला तर काय कळनाच झालं. कसलं घट्ट केलंय मन त्या पोरीनं. अरे काय पण केलं तरी काहीच हसत नाही ती. अगदी गुदगुल्या केल्या तरी पण तिच्या तोंडावरची रेषच नाही हल्ली. सुमनताई, राणी साहेबांना आनंदीताईच लागतं ना फक्त झोपताना. आले तिला झोपून झोपतेच. लक्ष्मीबाई इकडे या. आहे
गौरव, तू बघ ना काहीतरी, बोल ना तिच्याशी. मला नाही जमत हे. मला खरंच कळत नाही कोणी. मी आता जाऊन तिच्या समोर बसून तिच्याशी एक वाक्य पण बोलू शकत नाही. तिला हसवणं वगैरे मला शक्य नाही. ही आमची मैथिली. ही लहान असल्यापासून सांभाळले मी हिला. हो. मी झोपल्याशिवाय झोपायची नाही, भरवल्याशिवाय खायची नाही. ओ मैथिली, अच्छा, म्हणजे आजची प्रमुख पाहुणी. मॅडम कशात तुम्ही? मॅडम मॅडम तुमच्यासाठी काय चहा, ज्यूस, सँडविच काय आणू बोला. पाहुणचार व्हायला नको का? प्रमुख पाहुणी आहे ती. प्रमुख पाहुणी? हो, उद्घाटन मैथिलीच्या हस्ते करायचं असं ठरलंय आमचं. अगं बाई, अरे वा, छान आहे. सो तुम्ही रेडी आहात रिबिन कापायला? रिबिन कापणं म्हणजे? रिबिन कापणं म्हणजे काय? म्हणजे तू कागद कापतेस ना असं कात्रीने. हा हा हा. त्याची कात्री घ्यायची आणि तिकडे एक आम्ही लाल रिबिन बनले ती अशी छक्कन कापायची. हाय, हे मी तुला इकडे डिस्टर्ब करायला आलेलो नाही. मी ऍक्च्युली इकडे मी जातो. मी इकडे बसू? सगळे तुला आता येऊन गेले ना भेटायला? काहीतरी कॉमेडी करून दाखवली असेल ना सगळ्यांनी तुला? माहिती का ते का कॉमेडी करत होते? कारण ना त्यांना असं वाटत होतं की तू हसायला पाहिजे. सगळ्यांनी असं ठरवलं होतं की काही करायचं आणि तुला हसून दाखवायचं. पण मी नाही आलो. का माहितीये? कारण मला असं वाटत होतं की मी हा खेळ खेळूच शकणार नाही. पण ऍक्च्युली मी खेळ खेळलाच नव्हता ना. मी आधीच हार मानून चाललो होतो. मला ना अशी हार मानणारी माणसं आवडत नाही. म्हणजे माझा ना थोडा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. मला असं हार वगैरे मानायला लागलो ना की त्रास होतो. म्हणजे असं नाही की मी कधी हरलेलो नाहीये. मी खूप वेळा हरलोय. पण मला काय वाटतं आपण ना असं काय करायचं, थोडे प्रयत्न केले पाहिजेत ना. मग आपण हरलो तरी चालतं नाही का? ते ह्याच्यासारखं झालं, बंडू कोल्ह्यासारखं. बंडू कोल्हा? तुला बंडू कोल्हा माहित नाही. तुला बंडू कोल्ह्याची गोष्ट माहित नाहीये? खरंच? अरे की भारी गोष्ट आहे बंडू कोल्ह्याची. तुला खरंच माहित नाही? ते हे गाव असतं टुणकपूर नावाचं. तर त्याच्यात ना एक बंडू कोल्हा नावाचा कोल्हा राहत असतो. आणि टुणकपूर गावाची मजा काय असते माहिती का? तिकडे ना शेतकऱ्यांनी अशी खूप द्राक्ष लावलेली असतात. अशी मोठी मोठी पिवळी पिवळी खूप टेस्टी टेस्टी द्राक्ष. तर त्याचा ना वास असा फिरत फिरत जंगलापर्यंत जात असतो. तर एकदा बंडू कोल्हा जंगलात फिरत असतो. तर त्याला द्राक्षांचा वास येतो आणि तो त्या वासाचा माग काढत काढत जातो. त्याला खूप भूक लागलेली असते. तो 4-5 दिवस जेवलेलाच नसतो. ऍक्च्युली मलाही भूक लागली यार. मला भूक लागली. तुला लागली? तुला भूक लागली? काय? मला वासही येतोय. हा कसला वास आहे? द्राक्षांचा नाही, कसला बिस्किटांचा वास आहे का? इकडे बिस्किट ठेवल्यात. मी खाणार आहे बाबा, मी खाणार आहे. तुला हवंय बिस्किट? बिस्किट खाऊया. खूप भूक लागली राव. हा, गोष्ट सांग ना. अरे हा, अरे विसरलोच की गोष्ट सांगत होतो नाही का. तर काय झालं, बंडू कोल्हा त्या द्राक्षाच्या बागेत पोहोचला. पण तिथं पोहोचल्यावर काय लक्षात आलं, तो एकदम बुटका आहे आणि द्राक्षाची जे झाड आहेत ती खूप उंचावर आहेत. मग बंडू कोल्ह्याने काय केलं, असा दूर पळत गेला, असा रनअप घेतला,
अशी उडी मारली. तो काय झालं, पोचलाच नाही त्या द्राक्षाच्या वेलीपर्यंत. मग परत मागे गेला, मग परत पळत आलं, परत परत पोचला नाही. पण बंडू कोल्हा आळशी होता ग, त्याने काय करायला पाहिजे होतं, त्याने अजून उंच उडी मारायचा प्रयत्न करायला पाहिजे होता ना. इतका आळशी होता की तो म्हणाला जाऊ दे बा, बोर झालाय, कुठे एवढ्या उड्या मारत बसा. मग काय नाही, मग तो निघून गेला. तो म्हणाला की ही द्राक्ष आहेत ना फार आंबट आहेत, हे खायलाच नको, त्यापेक्षा आपण परत जंगलात जाऊया. द्राक्ष तर गोड असतात ना. गोड असतात की नाही, पण बंडू कोल्ह्याला कळलंच नाही ना. कारण बंडू कोल्ह्याने आधीच ठरवून टाकलं ही द्राक्ष आंबट आहेत. बंडू कोल्ह्याने हार मानली आणि तो निघून गेला. बघ ना, मला असे बोर लोक आवडत नाहीत बाबा, बंडू कोल्ह्यासारखे सारखे हार मानणारे. हे ना, मला आता सुमनताई म्हणत होत्या इथे पण अशी एक मुलगी आहे माहितीये तुला, अशी जिने हार मानून टाकलेली आहे बंडू कोल्ह्यासारखी. कोणी काय माहित नाही बाबा, आहे कशी, म्हणजे मुलगी गोड आहे ती, असं म्हणजे पांढरा फ्रॉक घालते, त्याच्यावर लाल फुलं आहेत आणि ती ना अशी बेडमध्ये झोपून असते आणि सतत म्हणत असते मी काय खाणार नाही, मी काय औषधं बिषधं घेणार नाही, कारण मी काय कधीच बरीच होणार नाहीये. मी तू असं करतेस का ग? मी करते कारण डॉक्टर काकाने सांगितलं की मी बरी होणार नाही. डॉक्टर काका काही म्हणून दे, तू ठरव ना. तुला बंडू कोल्हा व्हायचंय का स्मार्ट चतुरसेन चित्ता? चतुर्सेन चित्ता म्हणजे कोण? चतुरसेन चित्ता तुला, माय गॉड. आता प्लीज मला सांगू नकोस की तुला चतुरसेन चित्तेची गोष्ट माहिती आहे. अरे यार, बास बास, मी चाललो मग आता. सांग ना प्लीज. चतुर्सेन चित्ता स्टोरी. काय चतुरसेन चित्तेची गोष्ट? नाही नको. नाही प्लीज सांग ना. सांग बघ, मी एका अटीवर सांग. काय अट? तू चतुरसेन चित्त्यासारखं वागून दाखवायचं. नक्की? प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस? हा. चतुरसेन चित्ता काय करतो, सोपं आहे. चतुरसेन चित्ता भूक लागली की असा भरपूर जेवतो. तू जेवणार आहेस? चतुरसेन चित्ता दुसरी गोष्ट काय करतो, चतुरसेन चित्ता आजारी पडला की औषध घेतो. कडू औषध पण? कडू औषध पण घेतो, कारण चतुरसेन चित्ता चतुर आहे ना. तो म्हणतो 2 मिनिटं कडू लागतात औषध, पण नंतर कसे आपण ठणठणीत बरे होतो. हा. तिसरी गोष्ट चतुरसेन चित्ता करतो ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं, चतुरसेन चित्ता डरकाळी पडत नाही माहितीये तुला. तो काय करतो माहितीये, तो हसतो. तो ना असा येतो पळत पळत चित्त्यासारखा, असा जबडा उघडतो आणि नंतर असा हसायला लागतो. कसा? चतुर तसा नाही गे येडपट, असा कसा? आणि खाता खाताच तो काय करतो माहितीये का, असं बिस्किट काढतो आणि असं पटकन खाऊन टाकतो. आणि तो अजून एक मजा करतो. तो काय करतो, अशी गोळी घेतो, असं पाणी टाकतो आणि पटकन अशी गोळी घेऊन टाकतो. घेऊन टाक. येस, व्हेरी गुड. या, टाळी दे, हाय फाईव्ह. मग आता मी सांगून टाकू सुमनताईंना, आपल्याकडे बंडू कोल्हा राहत नाही, आपल्याकडे कोण राहतं, चतुरसेन चित्ता. तू कर नाही.